पहिलीपासून 10वी पर्यंत मराठीची सक्ती करा अशी मागणी राज ठाकरेंनी केली। कुणीही समोर येऊ देत मराठीतच बोला असंही राज ठाकरे म्हणाले। तर समोरचा मराठीत चुकीचं बोलला तर हसू नका असंही राज ठाकरेंनी सांगितले। विश्व मराठी साहित्य संमेलनात राज ठाकरे संवाद साधत असताना त्यांनी ही वक्तव्य केली आहेत। आज माझी दीपकजींना माझी विनंती आहे की काय आज माईक समोर आल्यानंतर थोडंसं मला राजकारण बाजूला ठेवायला लागतात, काही गोष्टी बाजूला ठेवून बोलावं लागतं। त्यात सरकारचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर अजून थोडं काही अजून गोष्टी बाजूला ठेवायला लागतात। आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी जावं आणि त्याचा उद्धार करावा, कशासाठी करायचं? तर मला असं वाटतं की दीपकजींना माझी विनंती है कि अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा, पण सरकारतर्फे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा असतील, जेवढ्या भाषिक शाळा असतील, त्याच्यामध्ये 1ली ते 10वी आपण मराठी कंपल्सरी करा। एवढे फक्त मराठीवरती शासनाने उपकार करावे, बाकी आम्ही सगळं बघून घ्यायला तयार आहोत। मी आजच्या व्यासपीठावर फक्त मला एवढंच सांगायचं, मी लंबचौडं भाषण देण्यासाठी आलेलो नाहीये। माझी फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मराठी भाषा भवन होईल, सगळ्या गोष्टी होतील। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, कोणी समोर येऊ देत, आपण मराठीत बोला। आपण समोरच्याला सवय लावा, तो स्वतःहून मराठीत बोलेल। ज्या वेळेला मी आंदोलन जेव्हा सुरू झालं, त्याच्यानंतर ह्या हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या अनेक लोकांना कंठ फुटले मराठीचे आणि मराठी बोलायला लागले। म्हणजे मराठी येत होतं पण बोलत नव्हतात। माझं असं म्हणणं आहे की बरं, समोरचा मराठी बोलताना चुकला, हसू नका। आपण समोरचा मराठी बोलताना चुकलं तर आपण हसतो, त्याची चेष्टा करतो, म्हणून लोक समोरचे बोलायला पण जात नाहीत। चेष्टा करू नका, सुधरवा।